जालिंदर सुपेकरांचं कराड कनेक्शन आहे का असा प्रश्न आहे। कारण वाल्मिक कराडला बीडला ठेवण्यामागेही जालिंदर सुपेकरांचाच हात असल्याचं कळतंय। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। सुपेकरकडून प्रत्येक जेलमध्ये पैशांची मागणी होते असा आरोप दमानियांचा आहे। जेलमधील आरोपींकडून 300 कोटी तो मागतो। सुरेश धस यांनी देखील असा आरोप केला होता। जालिंदर सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या कानावर असं देखील आलं होतं की कराडला बीडमध्ये ठेवण्यामागे सुद्धा जालिंदर सुपेकर हेच आहेत आणि त्यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक जेलमध्ये मागणी केली जाते पैशाची। आज मला वाटतं सुरेश धस यांनी असा काही आरोप केला आहे की 300 कोटीची मागणी जालिंदर सुपेकर यांनी केली होती। आता त्याचा पुढे खुलासा अनेक खुलासे होतील आणि हेच नाही तर गन लायसन्स प्रकरणात सुद्धा सुपेकरांनी प्रचंड त्यांनी आणि अमिताभ गुप्ता या दोन्ही व्यक्तींनी प्रचंड प्रमाणात पैसे खाल्ले गेले आहेत। त्याची सुद्धा चौकशी सीएमनी परवाच्या दिवशीच लावली आहे। सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत। जेलमध्ये जे आरोपी आहेत त्यांना 300 कोटी रुपये आम्हाला दे म्हणण्याची सुद्धा एक गंभीर तक्रार या सुपेकरांच्या विरोधात आहे। ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ 100% तुम्ही फॉल्टी आहात। हे सुपेकर जरा IG या पोस्टवरचा माणूस सुद्धा मला फॉल्टी दिसतोय। याच्यामध्ये नैतिकता नावाची गोष्ट मला वाटतं काही राहिलेली नाही।